नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहे पर्सेंटेजच्या पार्ट नंबर 11. याच्यापेक्षा अगोदर मी 10 पार्ट्स अपलोड केलेले आहेत. त्याच्यामध्ये आपण व्हेरियस रूल्स डिस्कस केलेले आहेत आणि त्याच्या रिलेटेड असलेले प्रत्येक प्रॉब्लेम्स पण आपण डिस्कस केलेले आहे. पार्ट नंबर 11 मध्ये अजून एक आपण नवीन रूल बघणार आहे. जे पार्ट नंबर 10चं होतं तेच रूल आहे, पण त्याच्यामध्ये कसं आहे की सॅलरी जर डिक्रीज झाली तर त्याची ओरिजिनल सॅलरी काढायची. ठीक आहे. आपण पार्ट नंबर 10 मध्ये बघितलं होतं की त्याची वेजेस म्हणजे त्याचे पगार जो असतो तो इन्क्रीमेंट झाला काही पर्सेंटेजनं, तर त्याची ओरिजिनल म्हणजे इन्क्रीमेंट होण्या अगोदरची जी पगार होतं किंवा सॅलरी होती ती काढायचं होतं. ओके. आणि या पार्ट नंबर 11 मध्ये जर त्याची सॅलरी किंवा पगार डिक्रीमेंट झाला तर ओरिजिनल पगार काय आहे हे काढायचं आहे. ठीक आहे. तर चला मग बघूया त्या पार्टकडे. रूल नंबर आहे रूल नंबर 10. ओके. याच्यामध्ये काय दिलेले आहेत, ओरिजिनल डेली वेजेस काढायचे आहेत आपल्याला. ओके. ओरिजिनल डेली वेजेस काय आहे, डिक्रीज्ड डेली वेजेस डिवायडेड बाय 100 मायनस डिक्रीज पर्सेंटेज ऑफ वेजेस इंटू 100. ओके. हे तर काय झालेलं आहे, इथं मायनस म्हणजे सबस्ट्रॅक्शन आलेले आहे. कारण का तर काय झालेलं आहे, पर्सेंटेज ऑफ डिक्रीज झालेलं आहे. इथं वेजेसमध्ये काय झालेलं आहे, ओरिजिनल जे पगार भेटायचं त्याच्यापेक्षा याच्यामध्ये त्याला कमी पगार भेटतो, म्हणजे काही पर्सेंटेजने कमी झालेलं आहे, म्हणून आपण 100 मध्ये हे मायनस करतोय. ओके. हे लक्षात आलं असेल तुम्हाला. तर आता आपण बघणार आहे ॲक्च्युअली एक्झाम्पल्स, आणि त्याच्यामध्ये पहिला एक्झाम्पल मी खूप डिटेलमध्ये एक्सप्लेन करणार आहे, रूल पण यूज करणार आहे आणि ट्रिक्स पण यूज करणार आहे. ठीक आहे. मग त्यानंतरचे राहिलेले 4 जे एक्झाम्पल आहेत ते फक्त आपण ट्रिक्स पर्सेंटेज टू फ्रॅक्शन आणि फ्रॅक्शन टू पर्सेंटेज यूज करूनच सॉल्व्ह करणार आहे. ठीक आहे. तर चला मग बघूयात आपण. याच्यामध्ये काय आहे, द डेली वेज इज डिक्रीज्ड बाय 20% अँड अ पर्सन नाऊ गेट्स Rs 16 रुपीज पर डे. असं म्हटलेलं आहे की एका माणसाचा पगार आहे 20% घटलेला आहे आणि तो सध्या 16 रुपये पगार घेतो. ओके. त्याचं काय झालेलं आहे, ओरिजिनल पगार आपल्याला माहीत नाही आहे. ठीक आहे. आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचे आहे, त्याची ओरिजिनल पगार. ओरिजिनल म्हणलं तर काय आहे हो, त्याचे डिक्रीज होण्या अगोदरचा पगार काढायचा. ओके. डिक्रीज होण्या अगोदरचा पगार काढायचा आहे. व्हॉट इज हिज डेली वेजेस बिफोर द डिक्रीज. काय विचारलेत, व्हॉट वॉज हिज डेली वेज बिफोर द डिक्रीज. याच्यामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, त्याने 20% त्याचा पगार डिक्रीज झालेला आहे आणि तो सध्या किती घेतो, 16 रुपये घेतो. म्हणजे डिक्रीज झाल्यानंतर 16 रुपये घेतो. टोटली किती, 16 रुपये पगार घेतो. ओके. ह्याच्यामध्ये असं झालं नाही आहे की 20% डिक्रीज झाल्यामुळे त्याला ओरिजिनल पगारपेक्षा 16 रुपये कमी भेटतं, असं नाही आहे. ठीक आहे. हे समजून घ्या. 20% कमी झाल्यामुळे त्याला ओरिजिनल पगारपेक्षा त्याला 16 रुपये कमी भेटतं असं नाही आहे, फक्त त्याला टोटली आता 16 रुपये भेटतं असं सांगितलेलं आहे. हा डिफरन्स आहे. ज्यावेळी असा एक्झाम्पल येईल, द डेली वेज इज डिक्रीज्ड बाय 20% अँड नाऊ अ पर्सन गेट्स Rs 16 रुपीज पर डे लेस दॅन दी ओरिजिनल वेजेस. जर असं म्हटलं तर ते काय होईल, ते होईल आपल्याला रूल नंबर 3 किंवा 4 मध्ये आपण डिस्कस केलेले आहे. कुठला, ॲब्सल्यूट डिफरन्स डिवायडेड बाय पर्सेंटेज ऑफ डिफरन्स इंटू 100. काय आहे, ॲब्सल्यूट डिफरन्स किती होईल आहे, तर एक्झॅक्टली त्याला किती कमी पगार भेटलेला आहे, म्हणजे ओरिजिनल पगारपेक्षा कमी किती पगार, आणि त्याला पर्सेंटेज ऑफ डिफरन्स म्हणजे किती पर्सेंटेजने कमी भेटलेले आहे इंटू 100. हे जेव्हा आपण करतो तेव्हा काय भेटतो आपल्याला, त्याचा ओरिजिनल पगार भेटतो. ओके. पण ह्याच्या इथं काय झालेलं आहे, त्यांनी आता टोटली त्याला 16 रुपये भेटतो आता कमी झाल्यामुळे. मग त्याचा ओरिजिनली किती असलं पाहिजे, 16 पेक्षा जास्त असलं पाहिजे ऑफकोर्स, कारण त्याला कमी झाल्यामुळे 16 रुपये भेटतं. मग याचा अर्थ असा आहे की त्याला कमी होण्याच्या अगोदर किती भेटला पाहिजे, 16 रुपयाच्या जास्त भेटला पाहिजे. ठीक आहे. तर मग आपण पहिला मेथड जसं मी बोललो होतो की आपण फॉर्म्युला यूज करूया. फॉर्म्युला काय आहे, ओरिजिनल वेजेस इक्वल टू डिक्रीज्ड वेजेस. काय आहे, डिक्रीज्ड वेजेस डिवायडेड बाय 100 मायनस पर्सेंटेज डिक्रीज, जे काय आहे पर्सेंटेज डिक्रीज इंटू 100. ओके. असा हा फॉर्म्युला आहे. याच्यामध्ये डिक्रीज किती झालेले आहे, 16 रुपये. मग टोटल पर्सेंटेज किती आहे, 100 मायनस 20%ने डिक्रीज झालेली. ओके. इंटू 100. मग काय झाला हा, 16 डिवायडेड बाय 80 इंटू 100. ओके. हा 0 गेला, 8 दोन्ही 16 गेला, म्हणजे 10 दोन्ही 20. मग त्याला किती पगार होता, अगोदर होता त्याला
20 रुपया, म्हणजे आन्सर ये. ओके, हा फॉर्म्युल्यामध्ये जर पुट केलं तर असं येईल. आणि आपण बघूयात आता डायरेक्टली फ्रॅक्शन पर्सेंटेज कन्व्हर्जन मेथड. ओके, आता हे एक्झाम्पल आहे ना व्यवस्थित समजावून घ्या, म्हणजे तुम्हाला बाकीचे एक्झाम्पल्स असंच 2 सेकंदात तुम्हाला समजून जाईल. ओके, आता पहिला काय दिलेलं आहे मला 20%ने डिक्रीज झालेत. 20%चं फ्रॅक्शन किती येणार? 1/5. हे समजलं. मी जसं बोलत होतो की हा काय असणार आहे, हा ओरिजिनल असणार आहे, ओरिजिनल. ओके, म्हणजे हा किती राहील? हा 100% राहील. ओके, ज्यावेळी माझं कितीनं घटलेलं आहे? 1 घटलेलं आहे. 1/5 म्हणजे काय होतं? हा 5 माझं ओरिजिनल आहे, म्हणजे किती पटीनं घटलेलं आहे? फक्त 1/5 म्हणजे 5 पार्टमधलं 1 पार्ट माझं काय झालेलं आहे? कमी सॅलरी आहे. म्हणजे किती होणार आहे तर 4 पार्ट्स. हेच आपण त्या एक्झाम्पलमध्ये काय बघितलेलं आहे? 80% होता, जो खाली डिनॉमिनेटर आला होता. इथं 100 - 20 केल्यावर जे आलं होतं तोच हा काय झाला? 4 पार्ट्स झाले. ठीक आहे, आता माझं घडल्यानंतरची सॅलरी किती दिलेली आहे त्यांनी? 16 रुपये. ओके, मग मला ओरिजिनली किती काढायचं आहे? 5 पार्ट्स. माझ्याकडे ओरिजिनल किती आहेत? 5 पार्टची सॅलरी. त्याच्यातनं 1 पार्ट कमी झाल्यामुळं मला किती पार्टचं सॅलरी भेटतो? सध्या 4 पार्ट. ते 4 पार्टची सॅलरी एक्झॅक्टली किती दिलेली आहे त्यांनी? 16. म्हणजे हा किती? 4 चूक 16. मग त्याचप्रमाणे मी काय करेन, इथं 4 गुण केलेत म्हणून इथं पण मला 4 करावं लागेल. मग 5 चूक 20. हा झाला माझा ओरिजिनल सॅलरी. ठीक आहे, आता आपण बघूयात नेक्स्ट एक्झाम्पल. नेक्स्ट एक्झाम्पल काय होते? काय दिलं तर डेली वेज इज डिक्रीज्ड बाय 12% अँड अ पर्सन नाव गेट्स IRS 22 रुपीज पर डे. असं बोललेलं आहे की त्या माणसाचं 12% सॅलरी कमी झाल्यामुळं त्याला आता काय भेटतं? 22 रुपये पगार भेटतं. म्हणजे ह्याच्यापेक्षा ओरिजिनल सॅलरी किती असणार आहे? ओरिजिनल असणार आहे 22पेक्षा जास्तच असणार आहे. ओके, कारण त्याला 12% कमीमुळे त्याला 22 रुपये भेटलेत. मग या 22%ला जर 12% त्याच्यात जर टाकलं तर आपण ते काय होईल? ते ओरिजिनल सॅलरी होईल. पण असं नसतं. ओके, ज्यावेळी आपण मोठ्याकडनं लहानाकडे येतो आणि लहानाकडनं मोठ्याकडे जातो. आता तुम्हाला वाटत असेल की या 22%मध्ये जर मी याचा 12% जर टाकलं, ओके, या 22%मध्ये या 22%चं 12% टाकलं तर काय होईल? ते ओरिजिनल सॅलरी आहे. असं नसतं. ठीक आहे, कारण कसं होतं, ह्या 22%चं जर मी 12% घ्यायचं झालं तर किती होईल? ते एक तर 2.2% होईल, एक 10% प्लस 0.44, म्हणजे हा काय झाला? हा 2%. म्हणजे हे टोटली किती झालं? 2.64 झाला. आणि हे किती? 22. म्हणजे टोटली किती झालं? हे 24.64 झाला. ओके, ज्यावेळी आपण असं अप करतो या 22%मध्ये, तुम्हाला जर या 22 रुपयामध्ये जर मी या 22 रुपयाचा 12% ॲड केल्यानंतर वाटत असेल तुम्हाला की ओरिजिनल सॅलरी भेटेल, तर तसं नाही आहे. असं आन्सर आहे एक्झॅक्टली 25 येतो, बट इथं किती येतो? 24.64 येतो. असं नसतं. ओके, मी काय एक्झाम्पल सॉल्व्ह केल्यानंतर सांगतो. आता माझ्याकडे किती आहे? कितीनं घटलेलं आहे? 12%. ओके, 12% माझी सॅलरी घटलेली आहे. आता मी 12%ला फ्रॅक्शनमध्ये कसं कन्वर्ट करेन? की 12% हा आहे बघा, 12% म्हटलं तर किती होईल? 3 × 4 होईल. बरोबर आहे ना? 3 × 4 होईल. आता 3/4चं फ्रॅक्शन किती येणार आहे? 4चं फ्रॅक्शन किती येईल? 1/25. ओके, मग या 3 × 4 म्हटलं तर काय होणार? आता हे 3/25 या 12%चं फ्रॅक्शन येईल. हे तुम्हाला समजलंय की कसं आपण पर्सेंटेजला फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट केले. ओके, मग आता आपण काय करूयात की 3/25 ही काय आहे माझी? 25 काय आहे? हे ओरिजिनल आहे. ठीक आहे, हे काय झालं? 25 पार्ट्स ही माझं ओरिजिनल सॅलरी आहे. ओके, ओरिजिनल सॅलरी आहे. त्याच्यामध्ये किती पार्ट्सने कमी झालेली सॅलरी आहे? 3 पार्ट्सने कमी झाली. म्हणजे 25 - 3 म्हणलं तर किती होईल? हे 22 होईल. ओके, किती झालं? कमी झाल्यावर किती पार्ट्सची सॅलरी झाली माझ्याकडे? 22 पार्ट्स. मग या 22 पार्ट्सची सॅलरी मला एक्झॅक्टली आता किती भेटते कमी झाल्यावर? तर 22 भेटते. ओके, म्हणजे × 1, म्हणजे त्याप्रमाणे मला इथं पण × 1 करावं लागेल. इथं सॅलरी किती भेटेल? 25 रुपीज. ओके, आता किती भेटेल सॅलरी? ओरिजिनली त्याला किती होती?
25 रुपये होती, त्या 25 रुपयाची सॅलरी म्हणून त्याला 12% कमी सॅलरी मिळालं, त्यामुळे त्याला काय किती भेटलं, 22 रुपये भेटत होतं. ओके, मी तुम्हाला जसं सांगितलं होतं अगोदर, जर 22 रुपयामध्ये जर या 22 रुपयामध्ये जर ह्याचं जर 12% जर ॲड केलं तर त्याचा आन्सर किती येत होतं, 24.64 येत होतं, पण ते एक्झॅक्टली 25 येत नव्हतं. ओके, पण ज्यावेळी आपण या 25 जो आहे ह्याचा 12% जर आपण काढलं, ओके, ह्याचा जर 12% जर काढलं ते किती येतो, 22 येतो. म्हणजे आपल्याला काय करायचं असतं, जर मोठ्यातनं लहानाकडे जायचं असेल, ओके, मोठं किती 25, म्हणजे लहानाकडे जायचं असेल तर 12% कमी केलं तर येतो, पण जो रिव्हर्स होऊ शकत नाही. ओके, ह्याच्यामध्ये जर 22% ॲड केलं तर होईल का 25? नाही. ओके, या 22 मध्ये जर मी 12% ॲड केलं तर या 22चा तर 25 होत नाही, पण 25चा 12% काढलं की मला 22 भेटतो. तर कारण एक्झाम्पलच तसं केलेलं आहे. कारण काय माहिती का, ओरिजिनल सॅलरी त्याला भेटायचं त्याच्यापेक्षा 12% कमी भेटलं की 22 रुपये होतो, पण या 22चं इन्क्रीमेंट 12% केलं तर 25 नाही भेटत. चला आता बघूयात आपण नेक्स्ट एक्झाम्पल. नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये काय दिलेले आहेत, 19% दिलेले आहेत. किती दिलेले आहेत, 19%. आता 19 पर्सेंटेज किती आहे, 19. आपण आहे 19ला तर 19ला तर आपण हे प्राईम नंबर आहे, त्यामुळे आपण याला काही डिवाइड वगैरे करण्याच्या भानगडीत पडणार नाही. 19 डिवायडेड बाय 100 हे झालं डायरेक्टली याचं फ्रॅक्शन. म्हणजे माझ्याकडे काय झालं, 100 पार्ट्स त्याची ओरिजिनल सॅलरी होती. ठीक आहे, मग आता त्याला किती सॅलरी भेटते, 81 पार्ट्स. किती कमी झाल्यावर, 19% कमी झाल्यावर त्याला 81 पार्ट्स सॅलरी भेटते. या 81 पार्ट्सची एक्झॅक्ट सॅलरी भेटते त्याला 27 रुपये. ओके, 27 त्रिक 81. मग त्याप्रमाणे मी काय करेन, याला जर समजा 81ला डिवायडेड बाय जर मी 3 केलं तर मला किती भेटतो, 27. ओके, त्याप्रमाणे मला पण काय करावं लागेल, याला जर मी असं गेलो तर याला मी मल्टिप्लाय करेन. जर वरून खाली आलो तर मी काय करेन, 81ला डिवायडेड बाय 3 करेन, म्हणजे काय झालं, हे 27 आन्सर आला. त्याप्रमाणे काय करावं लागेल, आता ह्याला 81ला मी डिवायडेड बाय 3 केलं, म्हणून काय करावं लागेल, 100ला पण डिवायडेड बाय 3 करावं लागेल, म्हणजे त्याचा आन्सर काय झालं, 33 1/3. आन्सर इज 4. ओके, चला नेक्स्ट एक्झाम्पल बघूयात. नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये दिलेले आहेत की 18%. किती दिलेत, 18%. 18% किती आहे, 18. आपण एक पण करू शकतो, 9 × 2%. ओके, हा तर एक भाग आहे. अजून एक म्हटलं तर आपण काय करू शकतो, ह्याला 6 × 3%. मग ते कसं होईल, 3% म्हटलं तर 33 1/3 या फॉर्मॅटमध्ये येईल. ओके, ह्या सगळ्या भानगडीत काढण्यापेक्षा आपण काय करूयात, हे काय होईल, 3/100 होईल. 3/100 जर केलं तर त्याच्यातनं परत काय होईल, 6 मायनस करा. हे करत बसण्यापेक्षा आपण काय घेऊयात, हा मेथड घेऊयात. मग 9 आहे तसे 2चं फ्रॅक्शन किती येईल, 1/50, म्हणून काय झाला, 9/15 झाला. मग त्याला ओरिजिनल सॅलरी किती आहे, 15 पार्ट्स. ओके, हे काय झालं, ओरिजिनल सॅलरी. मग कमी झाल्यानंतर किती आहे, 50मधनं -9 किती पार्ट्सने कमी झालेले, 9 पार्ट्सनं, म्हणून काय झालं, हे 41 पार्ट्स झाले. ओके, 41 पार्ट्स. या पार्ट्सला त्याला एक्झॅक्टली कमी झाल्यावर सॅलरी किती भेटते, 41. ओके, किती भेटते, 41, म्हणून किती झालं, हे 41 × 1 केलं तर 41. त्याप्रमाणे मला काय करावं लागलं, तर ह्याला पण एकदा मल्टिप्लाय करावं लागेल. मग ओरिजिनल सॅलरी झाली माझी 50, म्हणजे आन्सर इज बी. ओके, आता बघूयात नेक्स्ट एक्झाम्पल. आता डेली वेजेस डिक्रीज्ड बाय 10 अँड नाऊ पर्सन गेट्स RS 18 रुपीज पर डे. त्याचं 10% कमी झाल्यामुळे त्याला आता 18 रुपये पगार भेटतो. व्हॉट वॉज इज डेली वेजेस बिफोर द डिक्रीज. विचारलेत की त्याचा डिक्रीज होण्या अगोदरचं वेजेस किती आहे. आता 10%चं फ्रॅक्शन माहिती आहे तुम्हाला, 1/10, म्हणजे काय झाला, हा 10 माझा ओरिजिनल सॅलरी झाला. ओरिजिनल सॅलरी. ओके, मग आता कमी झाल्यावर किती झाले, हे 9 पार्ट्सचे सॅलरी झाले. ओके, हे किती, 10 पार्ट्स आहे, हे ओरिजिनल आहे, हे किती डिक्रीज्ड आहे. ओके, हे काय डिक्रीज झाल्यानंतरचे 9 पार्ट्स आहेत. पण या 9 पार्ट्सची एक्झॅक्टली सॅलरी किती भेटतो, त्याला 18 रुपीज दिलेले आहेत. हे डिक्रीज झाल्यानंतर सॅलरी किती आहे, त्याला 18, म्हणजे ह्याला 2ने मल्टिप्लाय केलं तर किती होईल, 18. मग त्याप्रमाणे आपण ह्याला पण 2ने मल्टिप्लाय करणार. काय झालं, हे 20. ओके,
हे जर तुम्हाला समजलं असेल आतापर्यंत की आपण रिसेस जर त्याची सॅलरी डिक्रीज झाली तर कसं काढायचं हे आपण बघितलेलं आहे. याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण बघितलेलं की सॅलरी इन्क्रीज झाल्यानंतर कसं काढायचं. ओके, थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओज. होप्स जर तुम्हाला आवडला असेलच आणि आवडलं नसेल तर तुम्ही कमेंट करून सांगा की मी अजून काय सुधारू शकतो, अजून काही तुम्हाला पाहिजे असेल याच्याबद्दल, काही क्वेरीज असेल, काही पण तुमचे प्रॉब्लेम्स असेल, रिजनिंग असो, इंग्लिश असो, कॉन्ट असो, ते तुम्ही कमेंट करा. मी कमेंट बॉक्समध्ये रिप्लाय करेन. अदरवाईज तुम्ही मला डिस्कशन टॅबमध्ये जाऊन तिथं पण तुम्ही करू शकता किंवा आमच्या फेसबुक पेजवर पण जाऊ शकता, ग्रुपमध्ये पण जॉईन करू शकता, तिथे पण तुमची क्वेरीज विचारू शकता, ट्विटरवर पण तुम्ही विचारू शकता. कुठल्याही माध्यमातून तुम्ही मला विचारा, मी तुम्हाला ऑन दी स्पॉट म्हणजे तरी एक 4 ते 5 तासाच्या आत तुम्हाला रिप्लाय करेल. ओके, thank you for watching these videos. Like, share and comment and inform your all the friends to join this. Okay, thanks.